नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला आता मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया। नुकतेच आलेल्या बातमीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा आहे। या चालू आर्थिक वर्षात 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे। यंदा या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 8% वाढला आहे। म्हणजेच 2022 मध्ये हा महागाई भत्ता 38% एवढा होता। यानंतर जानेवारी 2023 पासून हा महागाई भत्ता 42% झाला आहे। यानंतर जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी 4% वाढ झाली आणि हा भत्ता 46%वर पोहोचला आहे। अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचं अपडेट समोर आले, ते म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार आता महागाई भत्ता वाढीचा ट्रेंड बदलणार आहे। येणारी नवीन वर्ष अर्थात 2024 हे वर्ष निवडणुकाचं वर्ष राहणार असल्याने पुढील वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्त्यामध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2024 मध्ये पहिल्या 6 महिन्यात महागाई भत्ता तब्बल 5% वाढणार आहे। सध्या महागाई भत्ता 46% एवढा आहे। यामध्ये आणखी 5% वाढ होणार आहे। म्हणजेच महागाई भत्ता 51% जाण्याची दाट शक्यता आहे। सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता 51% पर्यंत पोहोचू शकतो असे तज्ञांचे मत आहे। असे झाल्यास मम्मी देखो मेरा न्यू फोन। अरे दरवाजा खोल दे, कबाड़ी वाली होगी। कबाड़ी वाली? पर ये सनग्लासेस, इयररिंग, बैग, सैंडल्स ये सब तो मेरे हैं। है नहीं थे, टूट गए तो तूने तो फेंक दिए और मैंने चिपका लिए। ओह नो! ओ यस। फेको नहीं, जोड़ो फेविक्विक। डीए मध्ये 5% मोठी वाढ होणार आहे। महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकावरून मोजला जातो। निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शवते। या आकडेवारीनुसारच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरत असतो। याच आकडेवारीनुसार तज्ज्ञ लोकांनी जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 5% वाढेल असा अंदाज बांधला आहे। जर आपण शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की सामील व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।